मित्रांनो, जाती, धर्म आणि भारताच्या विविधतेचं होणारं राजकारण हे जरा बाजूला ठेवू आणि भारताच्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन एकजुटीने साजरा करू. आणि हा साजरा करण्यासाठी मी गेलो होतो आमच्या मराठी शाळेत. आणि शाळेत जाऊन खरंच भारी वाटलं, कारण इथंच खाली बसेल मी असायचो कधीतरी आणि इकडे बसलो आज. तर असो, मग त्यानंतर निघालो होतो दौऱ्यावर. आणि तिथं काय बघतोय, क्रेनवाल्यांनी पण वेगळ्याच पद्धतीने साजरा केला. आणि तुम्ही म्हणशाल आता दौऱ्यावर चाललाय तरी कुठं, तर तुम्हाला सांगतो सटू आईच्या मंदिरात चाललो होतो आपण, पिंपळगाव निपाणीला. ते गाव काय आपल्याला माहित नव्हतं, पहिल्यांदा चाललो होतो. मग जाताना मध्ये राजापूर, गणोरे, जवळे कडलक असे बागायती रानं लागत आहे ना, मग ते पाहून एकदम भारी वाटतं. कारण पाणी असलं ना विकास होतो आणि तुमचा विकास चांगला झालेला आहे बरं का. तर पिंपळगावला आलो आणि मोडक्याचं पिंपळगाव कामर म्हणते ना, हे पण मला आज कळलं. मग आता येऊ मेन मंदिराकडे नाही का. मंदिराकडे एंट्री झालं एकदम भारी वाटलं, कारण एकदम स्वच्छता होती. आणि स्पेशली आपण कशासाठी आलो होतो, तर आपल्या भाचीचं जावळ काढण्यासाठी. कारण काहीतरी प्रथा आहे, लोक येते स्पेशली जावळ काढण्यासाठी, जावळ संस्कार केला जातो. मग त्यासाठी आपण पण आलतो. मग सगळ्यात आधी आले नारळ वगैरे फोडलं, मंदिरात सूचनेनुसार पाय वगैरे धुतले आणि मंदिरात एंट्री मारली. मध्ये बघतोय तर एकदम भारी वाटलं नाही का देवीचं दर्शन घेऊन. आणि त्यानंतर मंदिर पण एवढं भारी बनवलेलं आहे त्यांनी, अप्रतिम डायरेक्ट नाही का, काय विषय नाही. आणि कधी कधी खरंच हिंदू संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो, एवढ्या भारी भारी प्रथा बनवलेला आहे. मग त्याच प्रथेमध्ये ना काही महिलांना जेवण घालायचं होतं. मग त्यांना जेवण घातल्यानंतर आहे ना, आपण पण जेवण करून घेतलं. आणि कसं आहे, रानावानात जेवायला किंवा मग असं झाडाखाली जेवायला एकदम भारी वाटतं माहिती आहे का. जेवण वगैरे केलं, डायरेक्ट घरी आलो. घरी आलो पुन्हा बाजारला जायचं होतं. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.